नमस्कार. मुंबई इंडियन्स IPL मधील सर्वात यशस्वी संघ, पण सध्या सलग 3 पराभव, वानखेडे स्टेडियमवरच पराभव आणि कर्णधार हार्दिक पंड्याचं स्पष्ट वक्तव्य. प्रामाणिकपणे सांगू तर काही गोष्टी आमच्या मनासारख्या होत नाहीत. नेमकं चुकतंय कुठे? संघ का सतत कॅचअप मोडमध्ये खेळतोय आणि आता मोठे बदल होणार का? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. IPL 2026 मधील हा सामना होता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात. सामना झाला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. हार्दिक पंड्यानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हाच निर्णय मुंबईसाठी उलट ठरला. RCBनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. फिल सॉल्ट, विराट कोहली आणि कर्णधार रजत पटीदार यांनी जबरदस्त फलंदाजी करत अर्धशतकं झळकावली. मुंबईच्या गोलंदाजांना कोणताही ब्रेक मिळाला नाही. पॉवर प्लेमध्येच मोठ्या धावा झाल्या आणि दबाव वाढत गेला. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांसारखे अनुभवी गोलंदाज मैदानात होते, पण त्यांनाही मधल्या षटकात विकेट्स मिळवता आल्या नाहीत. मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांच्याकडूनही अपेक्षित नियंत्रण दिसलं नाही. RCBनं 20 षटकात 4 बाद 240 धावा शेल्या आणि मुंबईसमोर मोठं आव्हान उभं केलं. यानंतर मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरू झाली. रोहित शर्मा आणि रयान रिकल्टन यांनी सुरुवात केली, पण लवकरच मुंबईला मोठा धक्का बसला. रोहित शर्मा दुखापतीमुळे रिटायर हर्ट झाले आणि मैदान सोडावं लागलं. ही घटना मुंबईसाठी खूप महत्त्वाची ठरली. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी काही चांगले फटके मारले, पण सातत्य नव्हतं. भागीदारी तयार झाली नाही. दबाव सतत वाढत राहिला. या सगळ्यात एकटा लढा दिला शेरफेन रदरफोर्डने. त्याने फक्त 31 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे सामना काही वेळासाठी जिवंत राहिला. शेवटी हार्दिक पंड्यानेही प्रयत्न केले, पण ते अपुरे ठरले. मुंबईचा डाव 222 धावांवर संपला आणि RCBनं 18 धावांनी विजय मिळवला. हा फक्त एक पराभव नव्हता, हा मुंबई इंडियन्सचा सलग 3रा पराभव होता. सध्या संघ पॉइंट्स टेबलवर 8व्या स्थानावर घसरलाय. 4 सामन्यात एकच विजय आणि 3 पराभव, फक्त 2 गुण. सामन्यानंतर हार्दिक पंड्यानं दिलेली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. तो म्हणाला, हो, आम्ही खूप विकेट्स गमावल्या आणि पहिल्या डावात खूप जास्त धावाही दिल्या, त्यामुळे आम्ही सतत सामन्यात परत येण्याचा प्रयत्न करत होतो. यातून स्पष्ट होतं की मुंबई संघ आघाडी घेत नाहीये. ते सतत मागे पडतात आणि नंतर परत येण्याचा प्रयत्न करतात. ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. हार्दिक पुढे म्हणाला, आता आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण काय चांगलं करू शकतो आणि संघाला लय कशी मिळवून देता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यानं ड्रेसिंग रूममधील वातावरणाबद्दलही सांगितलं. खेळाडूंना त्यानं 2 पर्याय दिले, एकटं विचार करा किंवा एकत्र बसून चर्चा करा, आणि त्यानं एक सकारात्मक संदेश दिला, इट्स ऑलवेज विनिंग अँड लर्निंग, नेव्हर लुझिंग. पण सध्याची परिस्थिती पाहता काही गंभीर प्रश्न समोर येतात. पहिली समस्या म्हणजे पॉवर प्ले. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये मुंबई सुरुवातीलाच मागे पडते. पॉवर प्लेमध्ये रन दिले जातात आणि विकेट्स मिळत नाहीत. दुसरी समस्या म्हणजे मधल्या षटकांमधील नियंत्रण. गोलंदाजांना विकेट्स मिळतच नाहीत आणि विरोधी संघ आरामात मोठे फटके मारतो. तिसरी समस्या म्हणजे फलंदाजीतील सातत्याचा अभाव. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या यांसारखे स्टार खेळाडू असूनही मोठी भागीदारी होत नाही. चौथी आणि सर्वात चिंतेची बाब म्हणजे रोहित शर्माची दुखापत. त्यांची फिटनेस आगामी सामन्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हार्दिक पंड्यानं नाणेफेकीच्या निर्णयाबाबतही संकेत दिले. तो म्हणाला की काही सामन्यांमध्ये वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल, म्हणजेच पुढील सामन्यात स्ट्रॅटेजीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सचा इतिहास पाहिला तर हा संघ कठीण परिस्थितीतून परत येण्यात माहीर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघानं 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे. पण आता कर्णधार हार्दिक पंड्या आहे आणि त्याच्यासमोर मोठं आव्हान आहे. संघात ट्रेंट बोल्ट, शेरफेन रदरफोर्ड, रयान रिकल्टन यांसारखे नवीन खेळाडू आले आहेत, पण अजूनही संघ एकत्र क्लिक होताना दिसत नाही. आता संघाला काही दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. या काळात आत्मपरीक्षण, चर्चा आणि प्लॅनिंग होणार आहे. प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कदाचित नवीन गोलंदाज, अतिरिक्त स्पिनर किंवा बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. पुढील सामने पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या विरुद्ध आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान 14 ते 16 गुणांची गरज असते. सध्या मुंबईकडे
फक्त 2 गुण आहेत. त्यामुळे पुढील प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यास सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत. काही जण हार्दिक पंड्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत, तर काही जण कर्णधार पदावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की गोलंदाजीमध्ये डेथ ओव्हर्सवर काम करावं लागेल. फलंदाजीमध्ये मधल्या षटकात आक्रमकता वाढवावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉवर प्लेची रणनीती बदलावी लागेल. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, हार्दिक पंड्यानं जे रिथिंगचे शब्द वापरले ते खूप महत्त्वाचं आहे. आता फक्त बोलणं नाही, तर मैदानावर बदल दिसणं गरजेचं आहे. मुंबई इंडियन्स हा असा संघ आहे जो शेवटपर्यंत लढतो, पण सध्याची परिस्थिती गंभीर आहे. आता पुढील काही सामनेच ठरवतील की हा संघ परत उभा राहतो की संघर्षच करत राहतो. तुम्हाला काय वाटतं? मुंबई इंडियन्स पुन्हा जोरदार कमबॅक करेल का, की यावेळी परिस्थिती वेगळी आहे? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल क्रिकेट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.